इबोला विषाणूच्या जागतिक धोक्यामुळे मुंबईमध्ये आरोग्यविषयक सतर्कता वाढवण्यात आली आहे। महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्ष सज्ज करण्यात आलेला आहे। आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाते। नागपूरमध्ये एका प्रवाशाला खबरदारी म्हणून 21 दिवस विलगीकरणात ठेवलेले आहे। भारतामध्ये सध्या इबोलाचा धोका नसला तरीही प्रशासन पूर्णपणे सतर्क झालेले आहे। मुंबईसह राज्यभरात इबोला विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा ही सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संशयित रुग्णांवर पाळत ठेवण्यास आता सुरुवात झाली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून 7 रस्ता येथील कस्तुरबा हॉस्पिटलला इबोला संशयितांसाठी विलीनीकरण केंद्र म्हणून घोषित केलं आहे। केंद्र सरकारच्या मार्गदर्शन आणि सूचनांनुसार निरीक्षण आणि संसर्ग नियंत्रणाची अंमलबजावणी ही सुरू असून विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग आणि स्वयं घोषणापत्र अनिवार्य करण्यात आलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर इबोला व्हायरस हा आपल्याला पसरताना दिसतोय। अशातच आता मुंबई महानगरपालिकेकडून जे कस्तुरबा रुग्णालय आहे त्यांना संशयितांसाठी घोषित करण्यात आलं आहे। भारतामध्ये जे युगांडावरून लोक परत येतात त्यांच्यावर ही विशेष पाळत ठेवण्यात येणार आहे। विशेषतः दुसऱ्या देशातील लोक असतील ते इथे येतात त्यांना क्वारंटाईन सुद्धा केलं जाणार आहे आणि हे मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलं आहे। कॅमेरामॅन सुशांत सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई।